तर हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करत निदर्शनं केली गेली। येवल्यामध्ये सुद्धा ठाकरे गट आक्रमक झाला आणि ठाकरे गटानं येवल्यामध्ये हे आंदोलन केलंय। राज्य शासनानं राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत बदल करून इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। येवल्यामध्ये या जीआरची होळी करत आंदोलन केलं गेलंय। हिंदी सक्ती विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत असून आपण बघू शकतो की येवल्यामध्ये देखील ठाकरे गटाच्या वतीने हिंदी सक्तीचा विरोध केला जात आहे। आपल्यासोबत काही ठाकरे गटाचे पदाधिकारी, काय सांगाल की हिंदी सक्ती विरोधात आंदोलन केलंय? महाराष्ट्र शासनाने जो हिंदी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे त्याला आमचा शिवसेनेच्या वतीने तीव्र विरोध आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी हीच मातृभाषा राहिली पाहिजे, हिंदी सक्ती करता कामा नये। जर सरकारने हिंदी सक्ती करायचा प्रयत्न केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही यापूर्वी नंतरही छेडू, एवढं आम्ही आवाहन करतो। आपल्यासोबत काय पदाधिकारी, काय सांगाल की कशा प्रकारे आंदोलन केलं आपण? आंदोलन हे छोट्या प्रमाणात आज पण उद्या मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण भविष्य लोकांना हिंदी आम्ही 5वी पासून पुढे बोलतोच, शिकवतोच ना, बोलतोच, परंतु मराठी ही फार मातृभाषा आहे। अजून मराठी लोकांना वाचता येत नाही, पोरांना वाचता येत नाही, आणि हिंदी आणून काय घेणार? म्हणजे मराठीचं वाटोळं करायचं ठरवलं या सरकारने। एकूणच बघितलं तर येवल्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने जीआरची होळी करून हिंदी सक्ती विरोधात निदर्शने करण्यात आली। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।